हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी मटकीची झणझणीत आणि चविष्ट अशी सुकी भाजी किंवा उसळ कशी करायची ते पाहणार आहे। आज आपण ही मस्त चविष्ट अशी ही उसळ किंवा सुकी भाजी बनवलेली आहे। नक्की करून बघा। झणझणीत आणि चविष्ट अशी ही मटकीची उसळ आपण बनवलेली आहे। साध्या सोप्या पद्धतीने एकदम छान अशी आपण बनवलेली आहे। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। छान मोड आलेले आहेत। आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मटकी स्वच्छ धुवून घ्यायची। सुरुवातीला कढईमध्ये तेल घ्यायचं। तेल थोडंसं मी घेतलेलं आहे। आता तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आणि मोहरी जिरे छान असे तडतडले की त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची। कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये एक मोठा कांदा एकदम बारीक कट केलेला घालायचा आणि कांदा पण चांगला परतून घ्यायचा। इथे बघा, कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे। कांदा परतला की त्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घालून घ्यायची। इथे आले लसूण पेस्ट घातलेली आहे। ही पण 2-3 मिनटं चांगली परतून घ्यायची। आता आले लसूण पेस्ट परतून झाल्याच्या नंतर इथे बघा, 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहेत, ते घालून घेते। टोमॅटो घालून मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो लवकर परतला जावा यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो। इथे या पद्धतीने टोमॅटो चांगले आपले परतलेले आहेत। आता यामध्ये बघा, थोडीशी मी पाव चमचा हळद घालून घेते आणि त्यामध्ये मी घरगुती लाल तिखट घालते। आपलं तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला। मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। मसाले तुमच्या आवडीनुसार घालू शकता। हे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये मटकी घालून घ्यायची आणि मटकी यासोबत 2-3 मिनटं परतून घ्यायची। मसाल्याचा फ्लेवर सगळा यामध्ये उतरतो मटकीमध्ये, छान मटकीची भाजी तयार होते। 2-3 मिनटं ही मी मटकी चांगली परतून घेतलेली आहे। बघू शकताय या पद्धतीने इथे आपली मटकी मी परतून घेतलेली आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून मटकी शिजवून घ्यायची 3 ते 4 मिनटं। इथे मी झाकण ठेवते। इथे बघू शकताय मी झाकण ठेवलेलं आहे आणि 3 ते 4 मिनटानंतर बघा, मटकी थोडीशी शिजलेली आहे आपली। आता त्यामध्ये 2 ते 3 चमचे होईल एवढं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं। कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। मी इथे 2 ते 3 चमचे घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि आपण टोमॅटो परतताना थोडंसं मीठ घातलं होतं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। इथे बघा, चवीनुसार मीठ पण मी घालून घेते यामध्ये। मीठ घालून पण थोडंसं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं झाकण ठेवून आपण ही मटकी शिजवून घेणार आहे। इथे बघू शकताय, थोडंसं मी कूट आणि मीठ घातल्यानंतर झाकण ठेवून शिजवून घेतलेले आहे। बघू शकताय। आता यामध्ये बघा, मी गॅस बंद केलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। छान अशी 10 मिनटात आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे। झटपट झणझणीत आणि चविष्ट मटकीची सुकी भाजी किंवा उसळ तयार होते। या पद्धतीने करून बघा, तुमची पण मटकीची उसळ छान होणार। बघून कळत असेल किती छान अशी आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे। झणझणीत चविष्ट गावरान पद्धतीने एकदम छान अशी आपली मटकीची सुकी भाजी उसळ तयार झालेली आहे। नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा, एकदम मस्त लागते। करून बघा, एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहे आणि कमी साहित्यात कमी वेळात छान झालेले आहे। करून बघा। कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।